लाडक्या बहिणींसाठी आता मोठी गुड न्यूज आलेली आहे. त्यासाठी लाडक्या बहिणींनो, ह्या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण माहिती पाहणार आहोत. त्यासाठी तुम्ही हे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा. तर बघा, आता लाडक्या बहिणींनो, सर्व बहिणींची आता प्रतीक्षा संपली आहे, कारण की सरकारच्या माध्यमातून आता एक मोठा निर्णय घेण्यामध्ये आला. बहिणींनो, 2च तासांमध्ये तुमच्या खात्यामध्ये आता 3,000 रुपये वाटप केले जाणार आहे. तर हे पैसे तुमच्या हक्काचे आहे. महाराष्ट्र राज्यामध्ये लाखो बहिणींसाठी अत्यंत दिलासादायक बातमी आज समोर आली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत मंजूर झालेला जुलै महिन्याचा आणि ऑगस्ट महिन्याचा हप्ता 2 महिन्याचा मिळून एकत्र 3,000 रुपयांचा निधी पात्र महिलांच्या बँक खात्यामध्ये डेबिट द्वारा हस्तांतरित करायला आता सुरुवात झाली असून पुढील 2 तासांमध्ये बहिणींच्या खात्यामध्ये निधी आता जमा होणार आहे. हो बहिणींनो, तुम्ही अगदी बरोबर ऐकलं. तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची बातमी सरकारच्या माध्यमातून आता देण्यामध्ये आली. परंतु लक्षामध्ये घ्या बहिणींनो, अतिशय महत्त्वाचं म्हणजे आज फक्त 18 जिल्ह्यांमध्ये वाटप करण्यामध्ये येणार आहे. तर बघा, आता लाडक्या बहिणींनो, सरकारने 2 टप्पे आता जाहीर केले आहे. पहिल्या टप्प्यामध्ये 18 जिल्ह्यांचा समावेश आहे. दुसऱ्या टप्प्यामध्ये पुन्हा 18 जिल्ह्यांचा समावेश आहे. एकूण 36 जिल्ह्यांमध्ये वाटप होणार आणि आज 18 जिल्ह्यांचा क्रमांक लागलेला आहे. बघा, 42 लाख पात्र महिलांच्या बँक खात्यामध्ये थेट 3,000 रुपयांची रक्कम वर्ग करण्याचे आता नियोजन सरकारच्या माध्यमातून करण्यामध्ये आले आहे. दुसऱ्या टप्प्यामध्ये पुन्हा 18 जिल्ह्यांमध्ये वाटप होणार आणि बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आता आली आहे. राज्य सरकारने या पहिल्या टप्प्यासाठी सुमारे 3,700 कोटी रुपयांपेक्षा जास्त निधी आता मंजूर केला आहे आणि तो निधी बहिणींनो तुमच्या खात्यामध्ये आता जमा होत आहे. तर मग आता महत्त्वाचं म्हणजे की जाणून घ्या बहिणींनो, एकीकडे तुमच्या हातामध्ये पैसे तर येत आहे, परंतु तुम्हाला माहित असेल सध्या महागाई खूपच भडकली आहे. त्यामुळे भरपूर बहिणी या ठिकाणी एक चिंता करीत होत्या की या ठिकाणी हप्ता येणार की नाही. हप्ता तर येणार, परंतु सरकारने एक शब्द सुद्धा दिला होता की माता बहिणींना 2100 रुपयांचा हप्ता होणार. तो शब्द आतापर्यंत पाहिलेला नाही. तर बहिणींनो, आता आपण सर्वात पहिल्यांदा यादी जाणून घेऊया, कारण यादीनुसार बहिणींच्या खात्यामध्ये वितरण हे हमखास होत असते. अनेक महिलांना सुरुवातीला असा प्रश्न पडला होता की राज्यामधील सर्व महिलांना एकाच वेळी पैसे का मिळत नाही. डीबीटी तांत्रिक नियमानुसार आणि मुख्य सर्व्हर अतिरिक्त ताण येऊ नये म्हणून आता सरकारच्या माध्यमातून हे सुरू करण्यामध्ये आलं की टप्प्याटप्प्याने बहिणींना पैसे मिळणार. म्हणजे की जास्त काही लोड पण या ठिकाणी डीबीटीवर येणार नाही आणि सर्व बहिणींना फक्त 1 ते 2 दिवसांच्या गॅप नुसार हप्ता सुद्धा मिळणार. तर मग आता लक्षामध्ये घ्या, सरकारने आता जिल्ह्यांची यादी जाहीर केली. तर या पहिल्या टप्प्यासाठी नागपूर येथून 3,700 कोटी रुपयांचा आवड निधीला प्रशासकीय मान्यता देण्यामध्ये आली होती. बघा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डीबीटीचे बटन दाबताच अवघ्या 20 ते 25 मिनिटांमध्ये महिलांच्या मोबाईलवर निधी पूर्णपणे हस्तांतरित झाल्याचे संदेश यायला सुरुवात होत असते. आता लक्षामध्ये घ्या, संपूर्ण महाराष्ट्र राज्यामधील सर्व प्रशासकीय यंत्रणा आणि बँक अधिकारी महिलांना कोणत्याही अडचणीचा सामना करावा लागू नये यासाठी अत्यंत सतर्क या ठिकाणी ठेवण्यामध्ये आले आहे. म्हणजे की बहिणींनो, तुमच्या खात्यामध्ये आता रक्कम जमा होणार. जास्त काही अडचण पण येणार नाही, परंतु यादीमध्ये मात्र तुमचं नाव यायला हवं. जर यादीमध्ये तुमचं नाव येत असेल तरच मग तुम्हाला निधी मिळणार आहे. बघा, आता आपण जिल्ह्यांची यादी पाहून घेणार आहोत. फक्त लक्षपूर्वक हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. योजनेअंतर्गत दर महिन्याला 1,500 रुपये मिळतात. मात्र यावेळी 2 महिन्यांचे एकत्र 3,000 रुपये महिलांच्या खात्यात येत आहेत. बीड जिल्ह्यामधील हजारो कष्टकरी व गरजू महिलांच्या खात्यात ही रक्कम हस्तांतरित झाली आहे. ऐन सणासुदीच्या दिवसांमध्ये थेट आर्थिक मदत दिल्यामुळे या भागातील सर्व बहिणींना मोठा दिलासा मिळाला असून त्यांच्या दैनंदिन खर्च भागवणे आता अधिक सोपे झाले आहे. बहिणींनो, तुम्हाला माहित आहे कित्येक दिवस झाले तुम्हाला हप्ता भेटला नव्हता. बघा, भरपूर दिवसापासून अशा अफवा सुद्धा सुटल्या होत्या की पंचमीला हप्ता मिळणार, झेंडा वंदनला हप्ता मिळणार. परंतु लक्षामध्ये घ्या, सरकारने आता निर्णय घेतला आणि ऐन तुम्हाला आता रक्षाबंधनाच्या जवळ हप्ता देण्याचा निर्णय झाला आहे आणि आजच तुमच्या खात्यामध्ये निधी जमा होत आहे. आता बहिणींनो, लक्षामध्ये घ्या, तसेच जालना या जिल्ह्यामधील नोंदणीकृत महिला लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये देखील 3,000 रुपये अत्यंत वेगाने वर्ग करण्यामध्ये येत आहे. शेती कामाचा चालू हंगाम आणि घरगुतीसाठी लागणारा दैनंदिन खर्च भागवण्यासाठी या पैशाचा खूप मोठा आधार महिलांना मिळाला असून बँक खात्याशी जोडणे अचूक असलेल्या सर्व महिलांना कसल्याही अडथळ्याशिवाय हा लाभ आता जमा होणार आहे. बहिणींनो, तुमच्यासाठी हे मोठी खुशखबर म्हणावी लागेल आणि सरकारने आता निर्णय घेतला. यादीनुसार बहिणींच्या खात्यामध्ये लाभ जमा होणार. तर मग बहिणींनो, सरकारने सांगितलं, जर तुम्ही जालन्यामधून असाल तर मग तुमच्यासाठी मोठी खुशखबर आहे. फक्त एकच अट आहे की जी हमखास असते, तुमची KYC पूर्ण असायला पाहिजे, तेव्हाच तुमच्या खात्यामध्ये सरकारच्या माध्यमातून लाभ जमा होणार आहे. आता लक्षामध्ये घ्या, मराठवाड्यामधील नांदेड या जिल्ह्यामधील पात्र महिलांच्या खात्यामध्ये निधी हस्तांतर करण्याचे स्पष्ट आदेश
प्रशासनाकडून सर्व बँकांना देण्यामध्ये आले। ज्या महिलांनी ई-केवायसी आणि बँक खात्याची दुरुस्ती वेळेवरती पूर्ण केली होती अशा सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये डीबीटीच्या माध्यमातून खटाखट निधी वर्ग होत असल्याचे आता सर्वत्र बघायला मिळत आहे। काही बहिणींना सकाळी मेसेज आले आहे की त्यांच्या खात्यामध्ये 3000 रुपये जमा झाले। बघा सकाळपासून हे वितरण सुरू झालंय बहिणींनो, आणि रात्री संध्याकाळपर्यंत हे वितरण सुरू राहणार, म्हणजे की संपूर्ण दिवसभरामध्ये आज व्यवहार सुरू आहे आणि रात्रीपर्यंत हे व्यवहार सुरू राहणार आणि टप्प्याटप्प्याने बहिणींच्या खात्यामध्ये लाभ जमा होणार। बघा प्रत्येक तासाला एक जिल्हा असं करून रात्रीच्या 12 वाजेपर्यंत बहिणींनो तुमच्या खात्यामध्ये लाभ जमा होणार आहे। आता यादीमधील पुढील क्रमांकाच्या जिल्ह्यामध्ये लातूर हा जिल्ह्यांचा समावेश आहे। या जिल्ह्यामधील महिलांसाठी देखील आजचा दिवस अत्यंत आनंदाचा आणि मोठा दिलासादायक ठरला आहे। तालुक्यातील आणि ग्रामीण भागामधील महिलांच्या मोबाईलवरती पैसे हस्तांतरित झाल्याचे मेसेज सातत्याने येत आहेत। राज्य शासनाने दिलेल्या शब्दाप्रमाणे वेळेमध्ये आता बहिणींच्या खात्यामध्ये लाभ जमा होत आहे। तुम्हाला माहित असेल की स्वतः राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी सांगितलं होतं की रक्षाबंधनाच्या अगोदर बहिणींच्या खात्यामध्ये दोन्ही हप्ते जमा होणार, तर अगदी तसंच झालं आहे। रक्षाबंधनाच्या अगोदर आता बहिणींना लाभ हा मिळत आहे। तर बहिणींनो आता लक्षामध्ये घ्या, विदर्भामधील यवतमाळ या जिल्ह्यामध्ये शेतकरी कष्टकरी कुटुंबातील महिलांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे। 3000 रुपयांचा हा हप्ता आता तुमच्या खात्यामध्ये जमा करण्याचा निर्णय शासनाच्या वतीने घेण्यामध्ये आला। हो बहिणींनो, तुमच्या खात्यामध्ये आता हा लाभ जमा होत आहे। तर बघा खानदेशा मधील धुळे या जिल्ह्यामधील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये पैसे पाठवण्याची प्रशासकीय प्रक्रिया आता अंतिम टप्प्यामध्ये पोहोचली आहे। बँकेमध्ये अनावश्यक गर्दी न करता महिला ATM द्वारे सुद्धा त्यांचे पैसे काढत आहेत आणि या ठिकाणी तुम्हाला मेसेज आता प्राप्त होणार आहे। तुमच्या खात्यामध्ये निधी जमा झाला की तुम्हाला 2 मेसेज येणार आहे। पहिला मेसेज 1500 रुपयांचा येणार, दुसरा मेसेज पुन्हा 1500 रुपयांचा येणार। असा एकाच टायमिंगला तुमच्या खात्यामध्ये 25वा आणि 26वा हप्ता 2 हप्ते मिळणार आहे। तर बहिणींनो आता अतिशय महत्त्वाचं म्हणजे की लक्षामध्ये घ्या, तसंच अकोला या जिल्ह्यामधील पात्र महिला लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये टप्प्याटप्प्याने निधी जमा करण्याचे काम आता सरकारच्या माध्यमातून सुरळीतपणे सुरू आहे। राज्य सरकारने आधीच स्पष्ट केलं आहे, ज्या महिलांचे अर्ज पूर्णपणे मंजूर आहे त्यांच्याच खात्यामध्ये हा हप्ता जमा होणार। तर मग बहिणींनो अशा पात्र बहिणींना आता या ठिकाणी लाभ देण्यामध्ये येत आहे आणि सरकारने स्पष्टपणे सांगितलं आहे, एक पण पात्र बहीण आता या लाभापासून वंचित राहणार नाही। आदिवासी पालघर या जिल्ह्यामधील दुर्गम भागामधील महिलांपर्यंत या योजनेचा लाभ अत्यंत चांगल्या रीतीने आणि नियोजन पद्धतीने पोहोचवण्यामध्ये येत आहे। डीबीटी प्रणाली कोणत्याही मध्यस्थता शिवाय थेट बँक खात्यामध्ये निधी वर्ग होत असल्याने कोणत्याही अडचणीशिवाय महिलांना आता हा निधी मिळत आहे। त्यामुळे बहिणी आता खुश झाल्या आहे। तर आता बहिणींनो लक्षामध्ये घ्या, पुढील क्रमांकाचा जिल्हा आहे तो म्हणजे की राजधानीच्या जवळ आहे, तो म्हणजे की ठाणे या जिल्ह्यामधील बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे, कारण की येथील बहिणींच्या खात्यामध्ये आता लाभ जमा करण्यामध्ये येत आहे। त्यानंतर बहिणींनो आता लक्षामध्ये घ्या, त्यासोबत मुंबईमध्ये सुद्धा हा लाभ जमा करण्यामध्ये येत आहे। बघा मुंबई शहर आणि मुंबई उपनगरातील लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये निधी आता वेगाने जमा होत आहे। मुंबईमधील सर्व बँकांमध्ये बघा लक्षामध्ये घ्या, व्यवहार जलद गतीने सुरू असून खात्याची जोडणी पूर्णपणे बरोबर असलेल्या बहिणींना आता लाभ मिळत आहे। त्यामुळे बहिणींनो आता कौतुक सुद्धा करू लागले आहेत। तर मग आता लक्षामध्ये घ्या, पश्चिम महाराष्ट्रामधील पुणे बघा या जिल्ह्यामधील बहुतांश बहिणींच्या खात्यामध्ये आता लाभ हा जमा होऊ लागला आहे। त्यानंतर बहिणींनो बघा दक्षिण महाराष्ट्रामधील कोल्हापूर बघा या सुद्धा बहिणींना आता लाभ मिळू लागला आहे। त्यानंतर बहिणींनो आता लक्षामध्ये घ्या, रत्नागिरी भागामध्ये बहिणींसाठी देखील मोठी आनंदाची बातमी आहे, असं म्हणायला आता कसल्याही प्रकारची अडचण नाही। बघा रायगड जिल्ह्यामधील बहिणींसाठी सुद्धा ही मोठी खुशखबर आहे, कारण की बहिणींनो तुमच्या खात्यामध्ये आता हा लाभ जमा होत आहे। तर मग बहिणींनो आता लक्षामध्ये घ्या, जर या भागामधून तुम्ही जर असाल तर मग तुमच्या खात्यामध्ये जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे एकत्रपणे हप्ते जमा करण्यामध्ये येत आहे। बहिणींनो या 18 जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमचं नाव आलं का? जर या 18 जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमचं नाव आलं असेल तर मग कसल्याही प्रकारची अडचण येणार नाही आणि तुमच्या खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा हप्ता जमा होईल। बहिणींनो ही होती 18 जिल्ह्यांची यादी आणि येणारी यादी सुद्धा तुम्हाला या चॅनलच्या माध्यमातून पाहायला मिळेल। तर लाडक्या बहिणींनो, तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हे व्हिडिओ आवडल्यास या व्हिडिओला एक लाईक करा आणि जास्तीत जास्त लाडक्या बहिणीपर्यंत हे व्हिडिओ शेअर करा।